जेवायला इतर रस्सा फ्राय तुम्हाला पाहिजे ते चिकन फिश अल्टिमेट एकदम अल्टिमेट। हो मी जवळ 50 वर्ष झाला इकडे जेवायला येतो मी। या जवळ किती 38 वर्ष झाली मी येत असतो इथं। हा मसाला आम्ही मस्त आमच्या कांद्यामध्येच बनवतो। रगडा आम्ही रगडाच म्हणतो पहिल्यापासून। कोकणी पद्धतीचं हे आमचं जेवण। पूर्वी कसं होतं मटन खान तब्येत बनवा तसा प्रकार होता त्याला। तर नमस्कार मंडळी, मी गीतेश आणि आजच्या या व्हिडिओ फ्लिक्सच्या नवीन खाद्य भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलोय पुण्यातल्या जवळपास 75 वर्ष जुन्या प्युअर नॉनव्हेज खानावळीमध्ये। तुम्ही खानावळ म्हणू शकता याला। आणि याची एक्झॅक्ट लोकेशन सांगायची झाली तर हा आहे गणेश पेठ पोलीस चौकी बस स्टॉपच्या एक्झॅक्टली ऑपोजिट। त्याची स्थापना झाली आहे जवळपास 1950 ला। तर ती तेव्हापासून जे ग्राहकांचे जिभेचे चोचले ते पुरवते। तर आपण भेटणार आहोत नेवरेकर काकांना आणि जाणून घेऊया की काय गुपित आहे नेमकं। तर चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। नमस्कार, या बसा। जवळपास 1950 ला सुरू झालेलं नेवरेकर हेल्थ होम आहे। तर त्याच्याबद्दल आपण अजून माहिती काकांकडून घेऊया। तर नमस्कार काका। तर नेवरेकर लंच होम जे 1950 ला सुरू झाले आणि ज्याच्या मागे तुमची चौथी पिढी आता काम करते, हे नेवरेकर असं काय स्पेशल करतात की लोक इथे एवढ्या वर्षापासून कंटिन्यू येतात? नेवरेकर हेल्थ होम हे 19 मार्च 1950 गुढीपाडव्या दिवशी माझे आजोबा केशव कृष्णाजी उभे यांनी 1950 साली गुढीपाडव्याला हे हॉटेल सुरू केलं। त्यानंतर माझे वडिलांनंतर ती दोन्ही मुलं, त्यानंतर आता मी आणि माझ्यानंतर आता आमची चौथी पिढी पुतणे मुलं वगैरे काम बघतात। सध्या ह्या हॉटेलचं संचालक म्हणून श्रीमती साधना नेवरेकर आहे, त्याच्या माझ्या काकू त्या सगळं बघ आहेत। परंतु मी, माझी मिसेस सोनिया, माझी बहीण भारती, हा पुतण्या माझा पवन, अशा आम्ही सगळे हे कामकाज करतो। कोकणी पद्धतीचं हे आमचं जेवण आहे आणि सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशा पद्धतीचं जेवण आहे। त्यानंतर आमच्याकडे आता इथं मटण, खिमा, कलेजा, भेजा, गुडगा, वजरी, पाया, मग चिकन, मच्छीमध्ये पापलेट, कोळंबी, सुरमई, बांगडा, ओले बोंबील असे व्हरायटी जवळ 100 डिश आहे। ह्या सगळ्यात स्पेशल आमचं कसं आहे की आमचा एक तार रस्सा आणि आमचा चिनॉय राईस जो 75 वर्ष पुण्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे। मग त्याची चव चाखण्यासाठी इथं आपले सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब, शंकरराव मोहिते पाटील, आमदार, खासदार, पुण्याच्या महापालिकेचे अनेक महापौर। चिनॉय राईस मध्ये काय आहे की एवढे मोठे मोठे हस्ती येऊन आपले इथे चिनॉय राईस एन्जॉय करतात? मूळ हा चिनॉय राईस पुण्यात नाही, महाराष्ट्रात कुठंच नाही, फक्त आमच्याकडेच बनतो। ह्यामध्ये आम्ही अंडा, खिमा, भात असं हे मिक्स करतो। बाहेर जे मटन बिर्याणी, चिकन तसं आमचे चिनॉय राईस असतं, अंडा खिमा राईस युक्त राईस असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचे जे मसाल्यावर सगळं चालतात। आम्ही स्वतः बनवतो सगळे, माझी मिसेस सोनिया हे सगळे बनवत असली। आता सोलकढी आम्ही स्वतः बनवतो इथं। गिराईक देखील आमच्याकडे आता 2-2, 3-3 पिढ्या गिराईक जेवतात। काका जवळपास 28 वर्षांपासून इथे जेवायला येत आहे। किती वर्षांपासून येता तुम्ही इथे आणि कसं वाटतं जेवण वगैरे? आता माझी सासूरवाडीची यांच्या पासली आहे, यांच्या तिथली आहे, त्याच्यामुळे मी नेहमीच येतो। या जवळजवळ किती 38 वर्ष झाली मी येत असतो इथं। आणि जेवणाबद्दल काय सांगा? जेवणाची चांगली क्वालिटी आहे म्हणून मी। आणि जेवायला इतर रस्सा फ्राय तुम्हाला पाहिजे ते चिकन फिश अल्टिमेट एकदम अल्टिमेट, कलेजी फ्राय, भेजा फ्राय जे पाहिजे ते तुम्हाला, आणि ते पण युनिकमध्ये एकदम, आणि रेट पण एकदम अफोर्डेबल, तुम्हाला असं घरच्यासारखं जेवण वाटेल। आम्ही देखील बघितला तुमचा मेन्यू। तर जसं तुम्ही म्हणालात की सुरुवात झाली होती ती जवळपास 15 ते 20 आयटम्स पासून, आणि आता तुम्ही बघू शकता की मेन्यू मध्ये जवळपास 100 आयटम्स ऍड झालेले आहेत। कसं आहे का, इथं हप्त्यानं 2-3 दिवस लोक येतात, रोज जर त्यांना समोर बोललं तर रोज येणार आहे, त्यांना चेंज लागतो। मटण काय खायचं रोज, किंवा आज मटण खाऊ, एक चिकन खाल्लं, परवा मच्छी खाल्ली, वजरी खाल्ली, कधी नुसतं चिनार असेल 2 चपाती लोक खातात, असं व्हरायटी असतं किंवा पार्सल नेतात। ह्या पद्धतीने सगळं कामकाज चाललेले। आणि जसं आम्ही मेन्यू बघितला तर प्युअर नॉनव्हेज मेन्यू आहे, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा व्हेज आयटम नाही। सो त्याच्या मागे काय? नाही, कसं आहे का, व्हेज द्यायचं गिराईक हे माझ्या विश्वासावर जेवत असतं, आणि मला कल्पना आहे की आतला चमचा इकडे तिकडे होऊ शकतो। बरोबर, मी जर इथं बसलो, त्यामुळं तुम्ही माझ्या विश्वासावर साखर भाजी खायला येणार,
आणि आमच्या कामगारांचं चुकून एखादा पळी इकडची इकडे केली असेल तर ते चुकीचं आहे ना. स्वतःला मला पटत नाही, त्यावेळेस कशासाठी करायचं, आपण फक्त नॉनव्हेज आणि यावं प्युअर नॉनव्हेज बस. आणि इथं पिढ्यान पिढ्या जेवणार लोक सांगतात आमच्या वडिलांबरोबर यायचो, आजोबांबरोबर यायचो, काकांबरोबर यायचो, असे लोक जेवणार हेच उरकत नाही आम्हाला, तर अजून बाकी कुठे जाऊ. बरोबर. दुकानची वेळ आम्ही उचकीच 12 ते 3, 7 ते 10 संपलं. वेळेत यायचे, वेळेत जेवायचे. उगा रात्री 11, 12, 1 आहे पण आम्ही दुकान चालू ठेवत नाही कधी. कधी आमच्याकडे पोलिसचा घटला नाही, कधी पोलिसांनी इथे यायला लागत नाही. आम्ही 10ला दार बंद करतो, कुठला विषयच नाही कुठला. बॉडी बिल्डर हा त्याच्यामध्ये फोटो त्यांनी बनवले ते तसेच ठेवले. म्हणजे आमची इच्छा होती आमच्या आजोबांचे अशा मोठे बनवले ना, तर त्यांनी जे ठेवलंय ना ते ठेवायचं. म्हणजे आता तुम्ही म्हटलं ना की नेवरेकर खानावळ किंवा नेवरेकर हॉटेल असं न ठेवता नेवरेकर हेल्थ होम का नाव आहे? नेवरेकर हेल्थ होम म्हणजे आता पूर्वी कसं होतं, मटण खान तब्येत बनवा तसा प्रकार होता. त्याला ते कनेक्टेड आमच्या आजोबांनी जे सुचवलं की हेल्थ होम मध्ये काय तर तब्येत बनवलं तर मटण खायला यायचं, त्या पद्धतीने ते पुढे गेलं. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं नाव ठेवलं हेल्थ होम. हा मसाला आम्ही बसतो जे हा आमच्या रायगडमध्येच बनवतो. रगडा आम्ही रगडाच म्हणतो पहिल्यापासून. त्या रगड्यामध्ये रोज सकाळी मसाला बनवतो. त्याच्यानंतर हा कांदा खोबऱ्याचा मसाला असतो, सुकं खोबरं ग्राइंडरमध्ये बनवलेले कांदा खोबरं, चिकन लिव्हर, नंतर भिजा, हे मटण, इकडे वजरी. थोडी ग्रेव्हीवाली लागते, जास्त ग्रेव्हीवाली. ती जास्त ग्रेव्हीवाली जातात म्हणजे. किमा मसाला आहे. अच्छा. हे आमचं मटण सगळं बोलायचं आहे आणि किमा बोलायचंच असतो. ओके. ही वजरी, हां, मटण मसाला, हे सगळे मसाल्यामध्ये प्रकार आहेत. अच्छा. नंतर फिश फक्त फ्रायमध्ये असते. अच्छा. रस्सा वगैरे काय नाही? फिशचा रस्सा नसतो. ओके. मग रस्सा आम्ही फिशला आज देतो, आमच्या मटणाचा रस्सा. अच्छा. आणि कोळंबीचा फक्त रस्सा पाहिजे बनवून देतो, तर मग कोळंबी ग्रेव्हीमध्ये बनवून देतो. फिश मध्ये काय काय आपल्याकडे अवेलेबल आहे फ्रायमध्ये? फ्रायमध्ये आता हे बोंबील, बांगडा, सुरमई, कोळंबी मसालामध्ये असते. आणि आमचा चिना राईस स्पेशल डिश, नेवरेकर हेल्थ होमची खासियत चिना राईस. ऑमलेट वगैरे काय पाहिजे का? नाही, खूप सुंदर आहे. घरच्यासारखी अगदी टेस्ट आहे. म्हणजे जसं घरी आपण जेवण जेवतो तसं जेवल्यासारखं फील झालं. जवळपास 190 म्हणजे 200 देखील टच होत नाहीये, एवढा अफोर्डेबल मेन्यू आहे. आणि जसं मावशीने सांगितलं की 5 रुपयामध्ये चपाती इथे तुम्हाला मिळते. फिश फ्राय देखील आपल्याला आलेला आहे. तो याच्यामध्ये फिश फ्रायमध्ये बोंबील, बांगडा आणि सुरमई तरी चालेल. हा चिनोय राईस जो काकांनी मगाशी सांगितलं की पूर्ण भारतात देखील तुम्हाला, म्हणजे महाराष्ट्राचं तर कुठे नाहीच आहे, डायरेक्ट पूर्ण भारतात तुम्हाला कुठे नाही मिळणार. हा असा चिनोय राईस त्यांचा सुपर स्पेशल आहे. आणि शेवटी जेवण झाल्यावरती सोलकढी मस्ट ट्राय. तर नेवरेकर काका खूप छान वाटलं. ओव्हरऑल आम्ही जे बघितलं, कस्टमरशी बोलणं झालं, एवढ्या वर्षापासून जी चव खात आलेत आणि त्यांचं जे चेहऱ्यावर दिसणारं सॅटिस्फॅक्शन होतं, खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.